आदरणीय नीलमजी बाफना मॅडम यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे व मार्गदर्शन करायचं आहे की ज्यांची उपजिल्हाधिकारी पदावर या ठिकाणी नियुक्ती झाली आहे त्यांचं यशाचं गमक ते या ठिकाणी उलगडणार आहेत. गुड मॉर्निंग. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. विद्येची देवी असलेल्या सरस्वतीला वंदन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. मंचावर उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेले माझे पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नुकताच UPSCचा निकाल लागला आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी अतिशय घवघवीत यश संपादन केलं आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. सर्वांमध्ये जास्त मला खूप इथे येण्यासाठी प्रेरणा मिळाली ती म्हणजे आपले जे महाराष्ट्राच्या पहिल्या प्रज्ञाचक्षू असलेल्या प्रांजल मॅडम यांचे खूप मनापासून म्हणजे जास्त अभिनंदन करावं वाटतंय. खरोखर त्यांची जी स्टोरी वाचली ती अतिशय सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी असणार आहे. आमचा निकाल लागला मागचे 2 महिने झाले. शॉर्टमध्ये माझी स्टोरी सांगेल. मी BE मेकॅनिकल केलं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव इथून 2013 साली पासआउट झाले. कॉलेजमध्ये असताना किंवा या आधी असा काही प्लॅन नव्हता की सिव्हिल सर्व्हिसेसचा तयारी करायची आहे वगैरे, पण कॉलेजमध्ये असताना 3ऱ्या-4थ्या वर्षाला आपले जे विश्वास नागरे पाटील सर आहेत IPS ऑफिसर आणि भरत आंधळे सर यांचे जे IRS ऑफिसर आहेत यांचे व्हिडिओज बघितले आणि त्यातून मला सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल माहिती मिळाली आणि अतिशय प्रेरणा मिळाली आणि असं आकर्षण वाटलं की आपणही स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतो. मीनवाईल फायनल इयरला असताना कॅम्पस सिलेक्शन झालं आणि मी महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक येथे ॲज अ ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस ट्रेनी म्हणून जॉईन झाले. त्या वर्षात असताना जैन समाजातर्फे एक परीक्षा घेण्यात येते ज्यानुसार ते विद्यार्थ्यांना सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीसाठी स्पॉन्सर करत असतात. त्यांची परीक्षा दिली आणि ती पास होऊन मला त्यांच्या पुणे सेंटरला ॲडमिशन मिळालं आणि अशा प्रकारे जुलै 2014ला मी UPSCच्या खरं तर UPSCच्या तयारीसाठी सुरुवात केली होती. पहिलं वर्ष होतं, सगळं नवीन होतं, ऑप्शनल काय घ्यायचा वगैरे तशामध्येच पहिलं वर्ष निघून गेलं आणि UPSC प्रिलिम्स मी पास होऊ शकले नाही. पण मीनवाईल MPSCची प्रिलिम्सही दिली होती. प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत मी गेले होते, पण MPSC मेन्सची तयारी नव्हती पहिल्या प्रयत्नामध्ये. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये चांगले गुण होते. त्यावेळेस गोपाल दर्जी सरांचं मला मार्गदर्शन लाभलं होतं आणि इंटरव्ह्यूत चांगले मार्क्स होते, पण मेन्सचा स्कोअर नसल्यामुळे त्यावर्षी पोस्ट मिळाली नाही. त्याच्यानंतर मी ठरवलं की सेकंड अटेम्प्ट आपण MPSC फोकस करू. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की फोकस स्टडी किती महत्त्वाचा आहे. मी फोकस करायचं ठरवलं एकाच परीक्षेवरती, कारण आपले एफर्ट्स 2 परीक्षांमध्ये विभागले जातात. त्याच्यामुळे सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्टमध्ये MPSC फोकस केलं आणि मला उपजिल्हाधिकारी हे पद मिळालं आहे. यामध्येही मला बऱ्याच व्यक्तींचं मार्गदर्शन लाभलं आहे. सरांचंही वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभलेलं आहे इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी. सर त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. येथे बोलवून मला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे खूप आभारी आहे. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांप्रमाणे मीही खूप ईगर आहे आपल्या प्रमुख अतिथींना इथे ऐकण्यासाठी. त्यामुळे मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.